महाविकास आघाडीचे जे पराभूत उमेदवार आहेत किंवा इतर उमेदवारांनी ईव्हीएम मशीनबद्दल संशय निर्माण केलेला आहे. राज्यामध्ये एकूण 22 उमेदवारांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केलेली आहे. तुम्ही देखील तशी मागणी केली. देखील पैसे भरून तुम्ही मागणी केलेली का फक्त निर्णय कशा प्रकारचा असतो? आपण बघाल की मी डे 1 पासनं इलेक्शन कोड ऑफ कंडक्टपासनं घेऊन इतर सगळ्याच बाबींच्या बाबतीत आक्षेप नोंदवलेला वेळोवेळी. याच्यावरचं कारण असं आहे की एकतर्फी ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आपल्याला दिसल्या. इलेक्शन कोड ऑफ कंडक्टमध्ये आम्ही जेव्हा प्रचार प्रसार करत होतो त्यावेळेला आम्हाला मर्यादा होती 10ची, पण आमच्या विरोधकांना परवानगी दिलेली रात्री 12-12:30पर्यंत ते चाललेलं आणि त्याच्या बाबतीत कोणतीही कारवाई झाली नाही, कोणतीही गुन्हा दाखल झाला नाही. हा एक विषय. दुसरा विषय असा आहे की ज्या वेळेला बॅलेट पेपर्स जेव्हा आणलेले आणि त्यावेळेला मी असा आक्षेप प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून नोंदवलेला आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेला की हे जे एन्व्हलप्स आले ते सील्ड एन्व्हलप्स हवे होते, पण ते सील्ड नसून अनसील्ड एन्व्हलप्स आले आणि ते स्ट्रॉंग रूममध्ये जाण्याच्या ऐवजी ऑब्झर्वर्सच्या रूममध्ये ते ठेवण्यात आलेले. स्ट्रॉंग रूमच्या बाबतीतली जशी स्ट्रॉंग रूमची बांधणी असली पाहिजे, स्ट्रॉंग रूममध्ये वायफाय नसला पाहिजे, इतर कुठेही ते लूपहोल्स नसले पाहिजेत, हे देखील मी लोकांच्या समोर आणलेलं आहे. आणि आता जेव्हा ही काउंटिंग झाली त्यानंतर आपण बघाल की नुसतं महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देशातले अनेक तज्ज्ञ, ह्या विषयातले अनेक राजकीय तज्ज्ञ असो किंवा इतर विश्लेषक असो, यांनी सगळ्यांना हा आक्षेप आहे की ज्या पद्धतीने हे इलेक्शन पूर्ण करण्यात आलं आणि ज्या पद्धतीने हे काउंटिंग करण्यात आलं, प्रत्येकाला ह्या विषयाबाबतीत आक्षेप आहे. त्याच पद्धतीने मी स्वतः काल कलेक्टर ऑफिसला जाऊन एक मशीन व्हेरिफिकेशनसाठी मी स्वतः तिकडे नाव आणि ते सगळं प्रोसेस केलेली आहे. मी तिकडे पैसे भरलेले आहेत. सांगण्याचा उद्देश असा आहे की कोट्यावधी रुपये आपण लोकांचे जेव्हा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये टाकतो आणि ती जर का सिस्टीम फुलप्रूफ नसेल तर कुठच्या भरोश्यावरती, कुठच्या विश्वासावरती लोकांनी ह्या देशाच्या ह्या इलेक्शन कमिशनवरती विश्वास ठेवावा. महाविकास आघाडीच्या उमेदवारांपेक्षा कर्जत जामखेडचे जे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी देखील आक्षेप नोंदवला. कोणीही नोंदवू शकेल. मला असं वाटतं, तुम्ही जर का बघितलं की हे EVM कशासाठी आणली, तर EVM यासाठी आणली की लाखो मतदार जे आहेत ते पटकन तिकडे वोटिंग करू शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की हे झाल्यावर तुम्ही जो 2 दिवस 3 दिवस स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्याची जी ही प्रक्रिया आहे ती अत्यंत चुकीची आहे. कारण की एका बटनच्या दाबण्याने तुम्हाला पटकन काउंट ऑफ वोट्स येतात की किती पोल झालेले आहेत आणि जे 2 दिवसानंतर जी प्रक्रिया तुम्ही करणार आहात ती त्याच वेळेला करू शकता. त्याच्यासाठी 2 दिवसाचा अवधी कशासाठी हवा? हे सगळं करत असताना तिकडे जे VVPAT मशीनमधनं जी स्लिप, वोटर स्लिप आपल्याला दिसते की आपण कोणाला मतदान केलेलं आहे, हे काउंट तर तुम्ही फिजिकली करतच नाही. तुम्ही ज्या वेळेला काउंटिंग करता त्यावेळेला मशीनवरती तो स्टार्ट बटन दाबता आणि त्याच्यामधनं ते नंबर ऑफ वोट्स येतं. हे सॉफ्टवेअर बेस्ड आहे आणि हार्डवेअरमध्ये काय दिसतं की तुम्हाला ती वोटर स्लिप येते, पण ह्याची टॅली होते का? तर जवळपास 90 ते 95 मशीन्स अशा झालेल्या, अशा ठिकाणं आहेत जिकडे ह्या गोष्टी टॅली झाल्या नाही. बरं, मी अधिकाऱ्यांना काल देखील विचारलं की ज्या वेळेला वोटिंगच्या दिवशी म्हणजे पोलिंगच्या दिवशी सकाळी जेव्हा मशीन चालू होते तेव्हा 100% ही चार्ज आहे असं दिसतं. संध्याकाळी होतोपर्यंत ती वापरली जाते. म्हणजे अनेक मतदार येतात, मतदान करतात, जवळपास 60 ते 70% ही त्यावेळेला बॅटरी येते. म्हणजे 30% हे बॅटरी कन्झम्पशन त्यावेळेला होतं, 20-30% हे ऑन अन ॲव्हरेज होतं. मग ज्या वेळेला काउंटिंगचा दिवस येतो त्यावेळेला ही बॅटरी परत एकदा 99% कशी काय दाखवते? जर का तुम्ही म्हणता ही स्ट्रॉंग रूममध्ये ठेवली आहे, बॅटरी तर ऑटोमॅटिकली हवेत तर चार्ज नाही होणार, याला चार्ज करावी लागते किंवा तुम्हाला बॅटरी रिप्लेस करावी लागते. ह्याच्या बाबतीत त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यांचं म्हणणं आहे ही टेक्नॉलॉजी अशी आहे आणि खरोखर हास्यास्पद आहे की एखादा अधिकारी आपल्याला असं सांगतो की ह्या बॅटरीची कपॅसिटी 4 मशीनची आहे. म्हणजे त्यांना हे देखील कळत नाही की बॅटरी कपॅसिटी एक आणि कन्झम्पशन दुसरं. सो कन्झ्युम जिकडे होते त्यावेळेला ते जेवढी कन्झ्युम झालेली आहे ते मायनस करून आपल्याला राहिलेली बॅटरीचं दाखवायला पाहिजे, पण ती 99% दाखवते. म्हणजे लोकांना आपण काय उत्तरं द्यावी ही देखील या अधिकाऱ्यांना पूर्णतः त्यांच्या ज्ञानात नाही आहे. आणि हे अर्धवट ही जी काही निवडणूक प्रक्रिया चालली आहे किंवा होत आहे म्हणून होतं आणि आम्ही जिंकतोय म्हणून जिंकतोय, हे ज्या पद्धतीने ढकलत चाललेले आहेत ते अत्यंत चुकीचं आहे. का वाटतं एकंदरीत सेटिंग मशीनमध्ये झाले असेल का या मशीन हॅक झाल्या असतील, काय एकंदरीत प्रकार घडला? साहेब, आपण बघितलं असेल की काउंटिंगच्या दुसऱ्या दिवशीच माझ्या मते तुर्भेला एक व्हॅन पकडली गेली, गाडी पकडली गेली, ज्याच्यामध्ये राउटर्स, कम्प्युटर्स, लॅपटॉप्स हे सगळ्या गोष्टी होत्या. आता ह्या गोष्टी कशासाठी फिरत होत्या त्याच्यावरती पोलिसांना विचारलं, ते म्हणतात गाडी आमच्या ताब्यात आहे, आम्ही कारवाया करतोय, असं माझ्या ऐकण्यात आलं. कसल्या कारवाया करताय? इलेक्शन होऊन गेलं, काउंटिंग होऊन गेलं, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या फुलप्रूफ हव्या होत्या. अनेक काउंटिंगच्या वेळेला असं होतं की लोक तिकडे मोबाईल घेऊन येतात आतमध्ये, तिकडे वायफाय असतो, मोबाईल रेंज असते. ज्या वेळेला एखादा मंत्री येतो
टॉप लेवलचा, त्यावेळेला तुम्ही कम्प्लिटली जॅमर लावून ते जॅम करू शकता. मग ह्या निवडणूक प्रक्रियेला का नाही करू शकत, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की शेवटच्या काही तासांमध्ये, म्हणजे शेवटच्या 1 तासामध्ये की 1.5 तासामध्ये अनेक विश्लेषकांनी सांगितलेलं आहे की जवळपास 76%, 72 ते 76 लाख मतदार हे वाढले. अचानक कसे काय हे वाढले, कुठनं आले हे मतदार? आणि लोकसभेला ज्या वेळेला टोटल लोकसभा जेव्हा झाली, त्याचं काउंटिंग झालं, त्याच्यानंतर काही जणांनी जो आक्षेप घेतलेला या काउंटिंगवरती, अनेक जागा अशा आहेत लोकसभेच्या जिकडे अजूनपर्यंत त्या स्लिप्स आणि काउंटेड वोट्स हे अजूनपर्यंत टॅली झालं नाही. जर का हे टॅली झालं नाही तर कुठच्या बेसिसवरती आपण ही सरकार चालवतोय? याचा अर्थ असा आहे की ही कोणतीही सिस्टीम फुलप्रूफ नाही आहे. हे जे चाललेलं आहे की बाबा आम्ही सत्तेत आहोत म्हणून आम्ही काहीही राबवू शकतो आणि लोकांवरती लादू शकतो. आपण ह्या निवडणुकीच्या अगोदर जर का बघितलं तर अनेक सभा सत्ताधाऱ्यांच्या ह्या रिकाम्या खुर्च्या घेऊन झालेल्या आहेत. जिकडे जे विरोधात होते त्यांच्या सभा भरभरून झाल्या, लोकांचा प्रतिसाद चांगला होता. लोकांना माहिती आहे की महागाईची झळ काय असते, महिलांवरचे अत्याचार काय असतात, शेतकरींचं आत्महत्या काय प्रकरण आहे, मुलांचं पुढचं भविष्य किती धोक्यात आहे. ह्या सगळा जर का विचार केला तर लोक एकतर्फी निकाल देतील असं कुठेही वाटत नाही. आणि म्हणून हे सगळं जे काय आहे हे ब्रिज ऑफ ट्रस्ट आहे, हे कुठेतरी लोकांचा विश्वासघात केलेला आहे आणि ह्याची पूर्णतः चौकशी व्हावी याचा एक आग्रह आहे. पण पराभव पचवता येत नाहीये, त्यामुळे संशय निर्माण केला जातोय असं महायुतीचे नेते म्हणतात. आणि लोकसभेमध्ये पाहायला गेलं तर त्यांना घरगुती यश होतं आणि यंदा तुम्हाला घरगुती यश न आल्यामुळे लोकसभा निवडणुकीत संशय नाही घेतला, आक्षेप नाही घेतला. सर, विषय असा आहे की ज्या वेळेला मशीन स्टॅम्पर होतात त्यावेळेलाच आक्षेप घेतला जातो. ज्या वेळेला एखादी प्रक्रिया पूर्णतः फुलप्रूफ नसेल त्यावेळेलाच नोंदवणार ना, उगीच कोण नोंदवणार नाही. एक दुसरा विषय असा आहे की ज्या पद्धतीने तुम्हीच मगाशी सांगितलं की राम शिंदेंनी त्याच्यावरती आक्षेप घेतला आणि त्यांनी देखील ह्याच्या बाबतीतली चौकशी. सो जर का त्यांच्याच सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी जर का हा अशा पद्धतीचा आक्षेप नोंदवला असेल, याचा अर्थ असा आहे की कोणीतरी सांगून किंवा ह्या गोष्टी होत नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये की ज्या पद्धतीची ही प्रक्रिया झाली आहे ही फुलप्रूफ नाही आहे, ह्याच्यामध्ये हे टॅम्परिंग होतं. आणि माझं मत असं आहे की ज्या गोष्टी 1 मिनिटात होऊ शकतात त्याला तुम्ही वोटेडचं म्हणजे पोलिंगचा दिवस आणि काउंटिंगचा दिवस हे वेगवेगळे का म्हणून ठेवता? एखाद्या मशीनला जेव्हा तुम्ही बंद करता तुम्ही 5 मिनिटानंतर तीच परत तिथल्या इथे चालू करून तुम्हाला काउंटिंगचा डेटा येऊ शकतो. मग अशी कुठची गोष्ट आहे ज्याच्यासाठी तुम्हाला 2 दिवस स्ट्रॉंग रूममध्ये किंवा 10 दिवस स्ट्रॉंग रूममध्ये ठेवावं लागतं? हा प्रश्न एक. दुसरा विषय असा आहे की जो सोर्स कोड आहे ह्या सगळ्या सॉफ्टवेअरचा तो कोणाकडे? कारण की मी ज्या वेळेला ह्याचं इनिशियल डेमॉन्स्ट्रेशन चाललेलं आणि ज्या वेळेला आमच्या लोकांना म्हणजे उमेदवार प्रतिनिधींना विचारत जात होतं की बाबा हे सगळं व्यवस्थित आहे का, त्यावेळेला मी तिथल्या अधिकाऱ्यांना आणि तिथल्या तज्ज्ञांना विचारलेलं जाऊन की ज्या वेळेला आपण मशीन चेक करतो हा इथपर्यंत ठीक आहे, पण ही निवडणूक आपण कोणासाठी घेतोय? लोकांसाठी घेतोय, या देशाच्या नागरिकांसाठी घेतोय, त्यांच्या न्याय हक्कासाठी घेतोय. मग त्या सिस्टीममध्ये एखादी गोष्ट जर का काही चेंजेस होत असतील तर तुम्ही ते पब्लिक डोमेनमध्ये आणता का की ह्या तारखेला ह्या वेळेला ह्या ठिकाणी ह्या सिस्टीममध्ये हा नंबर आहे त्या मशीनचा आणि त्याच्यामध्ये किंवा ह्या सगळ्या मशीन्समध्ये आम्ही असे सॉफ्टवेअर चेंजेस केलेले आहेत. तर अशी कोणतीही गोष्ट त्यांच्याकडे अवेलेबल नाही. याचा अर्थ असा होतो की अनेक लोक जे त्या कंपनीच्या मालकी हक्कावरती बसलेले आहेत ते अनेक जण, जर का तुम्ही धनंजय शिंदे जे आपचे आहेत किंवा निखिल वागळे साहेबांना जर का ऐकलं असेल तर त्यांच्या डिबेटमध्ये देखील हेच आलं की ह्यांचे जे मालक आहेत या कंपन्यांचे हे अनेक जण हे BJPच्या वरिष्ठ पदावरती आहेत. मग ह्याचा अर्थ काय होतो? मला असं वाटतं लोक सुज्ञ आहेत आणि ज्या पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया करण्यात आलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे. बाबा आढाव हे आंदोलनावर बसले मशीनला घेऊन ठाण्यात तिसरा दिवस त्यांच्या उपोषणाचा. त्यांच्या भेटीला जाणार का, त्यांना पाठिंबा झाला? आज दुपारी 3 वाजता स्वतः उद्धव साहेब जे आमचे पक्षप्रमुख आहेत ते स्वतः त्यांना जाऊन भेटणार आहेत. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की ह्या वयामध्ये अशा एका व्यक्तीला आत्मक्लेशामुळे ते या आंदोलनांना बसलेले आहेत. पण कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी ह्या सत्तेचा माज बाजूला ठेवून एखादी एवढी चांगली व्यक्ती जर का न्याय हक्कासाठी लोकांच्या अशा पद्धतीचं आंदोलन करत असेल तर कुठेतरी हा सत्तेचा माज बाजूला सारून खऱ्या अर्थाने जर का लोकशाही आणायची असेल आणि लोकशाही टिकवायची असेल तर हा EVMचा व्याप बंद करून
जर का तुम्हाला असं वाटतं की खरोखर तुमची ताकद आहे आणि खरोखर या देशासाठी, या महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी तुम्ही काहीतरी केलं आहे, तर पुन्हा एकदा ही निवडणूक पूर्ण रद्द करावी आणि या बॅलेट पेपरच्या विषयावरती सिरियस विचार करून या बॅलेट पेपरवरती ही परत एकदा निवडणूक रचावी. महायुतीकडे संख्याबळ आहे, बहुमत आहे, मुख्यमंत्र्यांचा चेहरा जो आहे तो देखील स्पष्ट झालेला की मुख्यमंत्री कोण, पण सरकार स्थापनेला उशीर होतो, काय कारण असेल? मला असं वाटतं मुख्यमंत्री हे त्यांच्या दरेगाव मूळ गावी गेलेले आहेत आणि आज त्यांच्या गावी पूजा देखील आहे देवीची. नाही, हे बघा, हा विषय त्यांचा आहे, त्यांना काय करायचं आहे काय नाही करायचं आहे हा त्यांच्या महायुतीतला विषय आहे. पण जिथपर्यंत लोकांना तुम्ही न्याय देऊ नाही शकत, लोकांचा आक्षेप ज्या ज्या विषयांवरती आहे, महाराष्ट्रातले आणि देशातले तज्ज्ञ हे जर का ह्या पूर्ण प्रक्रियेवरती जर का बोलत असतील तर कुठेतरी इकडे लक्ष देणं जास्ती गरजेचं आहे. आणि झालेली निवडणूक ही किती चुकीची आहे हे जर का प्रत्येकजण त्या ठिकाणी जर का बोलून दाखवते, सर्वसामान्य नागरिक ह्याच्या बाबतीतली चर्चा करत असतील तर इतर सगळे विषय सोडून ही निवडणूक पुन्हा एकदा त्यांनी घ्यावी आणि ती बॅलेट पेपरवरती घ्यावी अशी आमची मागणी. मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या वारंवार बैठका होतात, तर दिल्लीला देखील बैठक पार पडली. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवलं, दिल्लीत त्यांना बैठका घ्याव्या लागतात, काय वाटतं का तुम्हाला? मी हेच सांगितलं ना की हे महाराष्ट्राचा अत्यंत ही शोकांतिका आहे. कारण की जो पक्ष तुम्ही चालवता त्याचा अधिकार, किंवा तुम्ही जर का सांगत असाल की हे वरिष्ठ पातळीवरती BJPचे नेते घेणार असतील, मग तुमचा अधिकार काय राहिला एक. पण हा निर्णय त्यांचा सर्वस्वी त्यांचा आहे, त्याच्या बाबतीत माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याने बोलणं योग्य नाही. पण हे दिसून येतं महाराष्ट्राला की तुम्ही ज्या विषयावरती, ज्या तत्वांवरती, ज्या विचारांवरती तुम्ही महाराष्ट्र घडवायला जात होतात ते खऱ्या अर्थाने हे जे सीट ॲलोकेशन जे चाललेलं आहे आपापसात महायुतीमध्ये, आणि एवढी तुम्ही एका ठिकाणी बोलता एवढं मोठं श्रेय आणि बळ त्यांना ह्या निवडणुकीमध्ये मिळालं लोकांकडनं, भले लोकांकडनं नसेल पण ते EVMमुळे असेल, पण तरी पण जे तुम्हाला मिळालं आहे तरी तुम्ही जर का सत्ता स्थापन नाही करू शकत, याचा अर्थ असा आहे की तुमच्या अंतर्गत अनेक गोष्टी चाललेल्या आहेत ज्याच्यावरती हे स्थिर सरकार येऊ नाही शकत. आणि लोकांना हे पूर्णतः या महाराष्ट्राच्या जनतेला पूर्ण कल्पना आहे की महायुतीमध्ये काय चाललं आहे. म्हणून मला असं वाटतं त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. पण आम्ही ज्या गोष्टींवरती ठाम आहोत की येणारी ही निवडणूक जी झालेली आहे ती रद्द करून पूर्णतः, कारण की अनेक वेळेला व्हायोलेशन ऑफ कोड ऑफ कंडक्ट झालेले आहेत, व्हायोलेशन ऑफ जे प्रोसेस आहे ते झालेले आहेत. म्हणून हे बॅलेट पेपरवरती घ्यावं आणि योग्य त्या पद्धतीने ही लोकशाही स्थापन करावी. तुमची लढाई मुख्यमंत्र्यांसोबत होती, लोकसभेला किती आकडा होता, किती मतदान पडलं आणि तुम्हाला किती मतदान पडलं, काय त्याचं तफावत? मला आत्ता जे मतदान पडले ते जवळपास 38,343 टोटल वोट्स पडले मला. ज्या वेळेला मी पहिल्या दिवसापासनं जे मला कॅन्डिडेटचं डिक्लेअर झालेलं त्या दिवसापासनं सलग 14 दिवस जे काय मी लोकांमध्ये वावरत होतो, प्रत्येक विभागांमध्ये जात होतो, आणि ह्या कालावधीमध्ये म्हणजे 12 ते 14 दिवसामध्ये मी 3 प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या. अनेक वेळेला इलेक्शन कमिशन असेल, स्थानिक पोलीस असतील, इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट असेल, ज्या वेळेला बॅलेट पेपर्सचं होतं त्यावेळेची प्रेस कॉन्फरन्स असेल, आपण वेळोवेळी हे दाखवून दिलेलं आहे की कशा पद्धतीने या सिस्टीम्स कॉम्प्रोमाइज आहेत. आणि मी त्यावेळेला देखील सांगितलेलं ही सिस्टीम जर का अशा पद्धतीने बॅलेट पेपर असो किंवा इतर कोणत्याही गोष्टी असो, जर का त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींवरती कारवाई होणार नसेल तर ही निवडणूक रद्द करावी, ही मी त्यावेळेला देखील बोललेलो, मी आज देखील बोलतो. त्यांनी ज्या साड्या ज्यांनी वाटल्या त्या आम्ही रस्त्यावरती आणलेल्या की कशा पद्धतीने या साड्यांचा वाटप झाला आणि लोकांना काय पद्धतीने तुम्ही आमिष दाखवून हे काम करताय. पण तरी पण मला आनंद आहे की 38,000 मतदार जे काही माझ्या पारड्यात ही मतं पडलेली आहेत ते नागरिक ह्या स्पष्ट मताचे किंवा विचारांचे आहेत, जे आमच्या विचारांनी खऱ्या अर्थाने त्यांना ते मतं पटलेली आहेत. आणि मला असं वाटतं की त्यांचा विषय हाच आहे की आपण महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचं झालं तर ही निवडणूक रद्द करून नवीन निवडणूक घेणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, आम्हाला डेफिसिट जवळपास नाही म्हणतात त्यावेळेला 65-66 हजार होती आणि 66,000 अप्रॉक्स होती, जवळपास 44,000चा डिफरन्स होता त्यावेळेला त्यांच्या मताधिक्यांमध्ये. त्यांना लीड होता 44,000चा. ह्या वेळेला तो जवळपास 2 पट जास्ती, 2 ते 3 पट जास्ती.